नमस्कार. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत चाललेला आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा पावसाची आपल्याला तीव्रता पाहायला मिळत आहे. नदी नाल्यांना पुन्हा एकदा पाणी आलेलं आहे. सर्व अपडेट आता पाहणार आहोत. सध्या स्थितीला वातावरणात अचानक देखील बदल झालेला आहे व पावसात अजून वाढ होणार आहे. तीव्र पावसाच्या सरी देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात. सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकायचे आहे, जेणेकरून प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. जिंतूर, हिंगोली, लोणार, जालनाच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर हिंगोलीच्या मेन शहराच्या भागात जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा अतिवृष्टीचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे. मध्यम ते जोरदार असा पावसाळी वातावरण आपल्याला या भागात पाहायला मिळत आहे. तसेच जिंतूर असेल, इकडे औंधाचा भाग असेल या भागात, तसेच इकडे सापटगाव, जयपूर, लोणीचा भाग असेल, मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार, तसेच मंठाच्या उत्तरेकडील भागात देखील आपल्याला पावसाची तीव्रता वाढत जाण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. तसेच इकडे नांदेडकडे देखील पावसाची आगेकूच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिमायतनगर या ठिकाणी मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे. जर तुमच्या भागात पाऊस झालेला असेल तर कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील अंदाज लागेल की कोणत्या भागात सध्या पाऊस चालू आहे, कोणत्या भागात उघडीप आहे. तसेच इकडे पाहू शकता आता सध्या स्थितीला देऊळगाव, राजा, दाभाईचा भाग असेल, हसनाबाद असेल, समर्थनगर असेल, जाफराबाद असेल, भोकरदन या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. वाऱ्यांची तीव्रता नसणार आहे. तसेच इकडे लोणारचा भाग असेल, लोणी, मेहकर असेल, या ठिकाणी खानपूर, चिखलीचा भाग असेल, या भागात देखील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच हे वातावरण नंतर अंबडकडे देखील चांगला प्रभाव टाकेल. परतूर, सेलूपर्यंत पावसाळी वातावरण खूप तीव्र होत जाणार आहे. मध्यम ते काही भागात जोरदार पावसाच्या सरी हे आपल्याला पाहायला मिळू शकतात. तसेच इकडे पाहू शकता आता उदगीर, शिरपूर, अंतपाल, लातूर, औसाचा भाग असेल, या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस बर्दापूरपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीव्रता कालच्या पेक्षा अधिक राहण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. कारण की ज्या भागात जास्त पाऊस झालेला आहे तेथेच मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा नवीन सावटच आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की अतिवृष्टीची देखील शक्यता काही भागात आपल्याला पाहायला मिळू शकते. तसेच पेठ, केज तालुका असेल, केज तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. कळंब तालुक्याकडे देखील पावसाची वाटचाल पाहायला मिळणार आहे. चौसाळ्याच्या उत्तरेकडील भागात चांगला पाऊस झालेला आहे. तसेच धारूर तालुक्यात देखील मुसळधार पावसाने आज हजेरी लावलेली आहे. बीड जिल्ह्यात चांगला पाऊस पाहायला मिळालेला आहे. रात्री देखील मोठा बदल होऊन जोरदार पाऊस बीड जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. गेवराई, पाथर्डीचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, इकडे पैठण असेल, श्रीरामपूर, वैजापूरच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस राहील. तसेच सोलापूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसासाठी पोषक वातावरण पुढील काही तासातच तयार होण्याचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो आता इकडे पाहू शकता चंद्रपूर, नागपूर, गोंदियाचा भाग असेल, या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण आहे. काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे. अतिवृष्टीचे चान्सेस आपल्याला विदर्भात पाहायला मिळत आहेत. अमरावती, अकोला असेल, इकडे पुसदचा भाग असेल, इकडे पाहू शकता जळगाव असेल, या भागापर्यंत पावसाला पोषक वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये बनत चालले आहे. सध्या स्थितीला पावसाची तीव्रता देखील चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुतांश भागात पाहायला मिळत आहे. पूर्ण गडचिरोली जिल्हा पाऊस व्यापून टाकणार आहे. पूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा भाग मुसळधार पावसाच्या रडारवरती आपल्याला दिसत आहे. तीव्रता देखील खूप आपल्याला जोरदार प्रकारे पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला अशी परिस्थिती आहे. अचानक मोठ्या प्रमाणात बदल देखील वातावरणात आता होण्याचे अंदाज आहेत. तसेच इकडे नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अहिल्यादेवीनगर, जामखेड, करमाळा, दौंड, बारामती, इंदापूर, बार्शी, पेठ, तुळजापूर, पंढरपूर, वडूज, सातारा, कडा, जतचा भाग असेल, सांगली, कोल्हापूर या भागात हलक्या सरी पाहायला मिळतील. जास्त जोरदार पाऊस पाहायला मिळणार नाही हा अंदाज देखील लक्षात घ्या. रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. धन्यवाद.